सर्वांना नमस्कार. आजच्या तासामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. द्वंद्व समास उभयपद प्रधान आपल्याला सुरू करायचं आहे, पण काल जरा तत्पुरुष समासाबद्दल थोडा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता आणि म्हणून हा एक चार्ट इथं केलेला आहे. हा वहीमध्ये चटचट उतरून घ्यायचा आहे. काल झालेलंच आहे त्यामुळे फार विश्लेषणात जात नाही मी. तत्पुरुष समास मुख्य दोन प्रकार, समानाधिकरण आणि व्यधिकरण. समानाधिकरण प्रथम विभक्तीमध्ये समानाधिकरण असतं आणि व्यधिकरण मात्र भिन्न विभक्तीमध्ये येतं. आपण असं पाहिलं. त्याचे वेगवेगळे प्रकार इथं घेतलेले आहेत आपण. समानाधिकरण मुख्यतः कर्मधारय समास हा या समानाधिकरण तत्पुरुष समासामध्ये येतो. द्विगु हा कर्मधारय समासच आहे, पण वेगळा मानतो आपण, वेगळा उल्लेख येतो त्याचा व्याकरणाच्या पुस्तकामध्ये, आणि म्हणून द्विगु समासाचा स्वतंत्र उल्लेख फक्त या ठिकाणी मी केलेला आहे. बाकी त्या त्या क्रमाने सर्व दिलेले. समानाधिकरणामध्ये कर्मधारय आणि द्विगु. कर्मधारयमध्ये मग त्या कर्मधारयेचे असणारे जे काही आणखीन उपप्रकार आहेत, ज्यात द्विगुसुद्धा बुडतोच. त्यात विशेषण पूर्वपद, विशेषण उत्तरपद, विशेषण उभयपद आणि लुप्तपद हे कर्मधारय समासामधील उपप्रकार. द्विगु समासामध्ये संख्या पूर्वपद, कुठली तरी संख्या असते, पंचपाळे वगैरे आपण काल उदाहरणं पाहिलेलीत. हे समानाधिकरण तत्पुरुष समासाचे पोटप्रकार उपप्रकार या ठिकाणी पडत असलेले आपल्याला दिसतात. हे व्यधिकरण तत्पुरुष समासाची वर्गीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. विभक्ती तत्पुरुष पहिला, यामध्ये प्रथमा आणि संबोधन या दोन विभक्तींशिवाय ज्या अन्य विभक्तीत द्वितीया ते सप्तमीपर्यंतच्या या सर्व विभक्तींचे उदाहरणं आपण पाहिलेली आहेत, त्यांचा परिचय करून घेतलेला आहे. संबोधनाशिवाय आणि प्रथमेशिवाय हा विभक्ती तत्पुरुष समास कसा होतो आहे आपण पाहिले. हा एक पहिला प्रकार आहे. अलुक तत्पुरुष. अलुक तत्पुरुष समास हा दुसरा प्रकार व्यधिकरणामध्ये येतो. आणि नत्र तत्पुरुष, नकारार्थी संबोधन, अन किंवा न किंवा हे नकारार्थी उपसर्ग त्या ठिकाणी लागलेले असतात. तर हा चार्ट लिहून घ्या चटकन. मग दुसऱ्या प्रकाराकडे आपल्याला जायचं आहे. लिहिलं की हो म्हणा किंवा नाही म्हणा, काहीतरी म्हणा, म्हणजे मला हे पुसून घ्यायचं, पुसायचं आहे ना, पुढचा भाग चालू करायचा आहे तासाचा. त्यामुळे मी मुद्दामून तुमच्यासाठी हे या ठिकाणी केलेलं आहे. समजा एखादं दुसऱ्याचं कोणाचं राहत असेल तर लगेच मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून आपण ठेवा बा, म्हणजे एखाद दुसरी गोष्ट राहिली असेल तर आपल्याला लिहून घेता येईल. हॅलो सर. हां बोला. झालं सर. हॅलो सर. झालं. द्विगु समास संख्या पूर्वपद, पंचपाळे, त्रिनेत्र. पूर्वपद काय? संख्या असतं, संख्या विशेषण असतं. संख्या पूर्वपद झालं लिहून सर्वांचं. स्क्रीनशॉट काढा मोबाईलमध्ये चटकन. राहिला असेल तर आपल्याला पुढच्या प्रकाराकडे जायचं आहे म्हणून काही करतोय, बाकी काही नाही. पुसतोय ब्या. आता आपण दोन समास प्रकार पाहिले विस्तारानं. पहिला अव्ययीभाव समास, प्रथम पदप्रधान. दुसरा द्वितीय पदप्रधान तत्पुरुष समास. आता तिसरा प्रकार आजपासून आपण पाहतोय तो आहे उभय पदप्रधान. उभय पदप्रधान. दोन्हीही पद अर्थाच्या दृष्टीने तितकीच समान महत्त्वाची या समासामध्ये असतात आणि म्हणून याला उभय पदप्रधान म्हटलं जातं. आणि याला दुसरं नाव आहे द्वंद्व समास. उभय पदप्रधान किंवा द्वंद्व समास. शीर्षकामध्येच या समासाचं वैशिष्ट्य दडलेलं आहे. लक्षण असं याचं, ज्या समासातील दोन्ही पदे, इथे लिहितोय मी, ज्या समासातील
दोन्ही पदे, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान असतात त्यास उभय पदप्रधान किंवा द्वंद्व समास असं म्हटलं जातं. एका ओळीमध्ये लक्षण आहे, सोपं आहे खूप. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने समान महत्वाची आहेत, त्या सामासिक शब्दाचा जो अर्थ आहे, लक्षात घ्या, आपण पहिल्यापासून हा मुद्दा लक्षात घेतोय की सामासिक शब्दामधल्या प्रत्येक पदाला स्वतःचा अर्थ आहे, प्रत्येक पदाला स्वतःचा अर्थ आहे आणि त्या अर्थांचं मिश्रण होऊन एक सामासिक शब्द तयार होतोय, त्याचा स्वतःचा असा एक अर्थ आहे. आणि म्हणून जो त्या सामासिक शब्दाचा अर्थ असतो, जो अर्थबोध आपल्याला होतो, त्या अर्थबोधावर सामासिक शब्दातील कुठल्या पदाचं प्राबल्य आहे, कुठलं पद अधिक प्रभाव टाकतं, हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून अर्थ महत्त्वाचा या ठिकाणी. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान महत्त्वाचे असतात त्यास द्वंद्व समास म्हणतो आपण. उदाहरणार्थ, रामकृष्ण, रामकृष्ण, राम आणि कृष्ण ही दोन्ही पदं या ठिकाणी समान महत्त्वाची आहेत. सुख दुःख, भरपूर शब्द आहेत असे. भीमार्जुन, असे खूप शब्द आपल्याला या समासामध्ये सापडतात. आणि ज्यात दोन्ही पद, इथं राम आणि कृष्ण, सुख आणि दुःख, भीम आणि अर्जुन, इथं भीमार्जुन संधी झालेलं आहे. भीम अर्जुन अधिक बरोबर आ हा संधी आपण पाहिलेला आहे संधी विचारामध्ये. तर भीम अर्जुन, भीम आणि अर्जुन ही दोन्ही पदं अर्थदृष्ट्या सारखीच महत्त्वाची आहेत. आणि म्हणाला तर द्वंद्व, द्वंद्व म्हणजे काय? जिथं दोन गोष्टी एकत्र येतात आणि द्वंद्वामध्ये जिथं मुष्टियुद्ध असतं, द्वंद्व असतं, काय एकदम 40 किलोचा एक आणि 60 किलोचा एक किंवा 80 किलोचा एक, असं द्वंद्व होत नाही, असा मुकाबला होत नाही, असा सामना होत नाही. तिथं एकाच वजनातली लोक असतात, एकाच सामर्थ्यातली लोक असतात किंवा मुष्टियोद्धे तिथं आलेले असतात. इथं युद्ध वगैरे काही खेळायचं नाही आपल्याला, इथं फक्त अर्थ समजून घ्यायचा आहे. रामकृष्ण, सुख दुःख, भीमार्जुन या दृष्टीने महत्त्वाचे. आता या समासाचे फक्त 3 प्रकार पडतात. अतिशय आनंदाची गोष्ट, विद्यार्थी वर्ग खुश. तत्पुरुष समासासारखं याच्यामध्ये फार काही खेळण्यासारखं नाही आहे. याच्यामध्ये फक्त 3 प्रकार पडतात. पहिला इतरेतर द्वंद्व, दुसरा वैकल्पिक, दुसरा वैकल्पिक, तिसरा समाहार. वैकल्पिक द्वंद्व आणि तिसरा समाहार द्वंद्व. झालं, संपलं. द्वंद्व समास एवढाच आहे, समजायला खूप सोपा. इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व असे या समासाचे 3 उपप्रकार पडत असलेले आपल्याला दिसतात. आता हा जो पहिला इतरेतर द्वंद्व आहे, या इतरेतर द्वंद्व समासात विग्रह करत असताना, या इतरेतर द्वंद्व समासात विग्रह करत असताना आणि व हे काय आहेत? आणि व हे ह्याला आपण कुठले शब्द म्हणतो? उभयान्वयी अव्यय म्हणतो. पण ह्या उभयान्वयी अव्ययांना सुद्धा उपप्रकार आहेत. हे उभयान्वयी अव्यय जे आहेत ही नुसती उभयान्वयी अव्यय नाहीत. आणि व यांना आपण
समुच्चय बोधक म्हणतो. यांना कुठले म्हणतो आपण? वहीमध्ये लिहायचे लगेच हे समुच्चय बोधक. आणि व या समुच्चय बोधक अव्ययांनी जे समास जोडलेले असतात, जे सामासिक शब्द जोडलेले असतात त्याला आपण म्हणतो इतरेतर. इतर अधिक इतर, इतरेतर. बरोबर आहे. आणि व हे समुच्चय बोधक अव्यय इथं कार्यरत असलेले दिसतात. आता वैकल्पिक द्वंद्वामध्ये किंवा याची उदाहरणं अगोदर घेऊ आणि मग खाली अन्य समासांचे उपप्रकार पाहू. काय असतं याच्यामध्ये? इतरेतर द्वंद्वात आणि व इत्यादी किंवा हेच फार नाही आहेत. हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय या ठिकाणी आपल्याला विग्रहामध्ये घालावे लागतात आणि मग त्या दोन्ही पदांचा त्या ठिकाणी समन्वय होत असताना आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ हरिहर, रामकृष्णवर लिहिले आपण. आणि व हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. एवढं एकच वाक्य, समुच्चय बोधक, ज्यातनं समुच्चयाचा बोध होतो. अशा उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतात. उदाहरण लिहिले जातात. हरिहर, हरी आणि हर. रामकृष्ण, इथं कसं लिहायचं याला? हरी आणि हर. आता रामकृष्ण लिहिलेवर आपण रामकृष्ण, इथं राम किंवा कृष्ण असं होईल का? राम अथवा कृष्ण असं होईल का? इथं काय होईल? राम व कृष्ण किंवा राम आणि सुद्धा चालू शकतं. बोल ना, प्रश्न आहे ना काही? चुकले माझ्याकडनं, दुरुस्त कर की ते. समुच्चय, माझ्याकडनं ते लिहिण्याच्या ओघामध्ये झालेली चूक आहे. बरं आहे, धन्यवाद दुरुस्ती केल्यावर. समुच्चय, त्याचा उकार अलीकडे आला होता, थँक्यू. समुच्चय. इथं काय? राम व कृष्ण, हरी आणि हर किंवा व सुद्धा चालतं या ठिकाणी. या सुद्धा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर आपल्याला करता येऊ शकतो. असे खूप शब्द आहेत आपल्याकडं. आता ब्रह्मा, विष्णू, महेश. ब्रह्मा, विष्णू, महेश. आता इथं ह्याचा विग्रह करताना कसा करतो आपण? ब्रह्मा स्वल्पविराम विष्णू आणि महेश. असे खूप शब्द आहेत. बापलेख, बहीण भाऊ, बहीण भाऊ, यांच्यामध्ये आणि किंवा व हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आपल्याला घालावं लागतं. सोपं आहे समजून घ्यायला. फक्त परीक्षेमध्ये प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना आपलं डोकं शाबूत ठेवायचं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं की आपलं चुकत नाही लिहायच्या ओघामध्ये, विचार करायच्या ओघामध्ये. जसं माझा आत्ता उकार चुकला होता, चुकू शकतं. अशा वेळेला आपलं पूर्ण लक्ष आपल्या कामावर पाहिजे. लिहितं प्रश्नांची उत्तरं सोडवत असताना बारीक सारीक सूक्ष्म असे हे फरक आहेत केलेले आणि यातनं आपल्याला नेमकं उत्तर द्यावं लागतं. आता दुसरा प्रकार आहे विकल्प बोधक. विकल्प बोधक किंवा विकल्प बोधक म्हणण्यापेक्षा वैकल्पिक म्हणू आपण. वैकल्पिक द्वंद्व समास. इथं विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय वापरलेलं असतं. कुठले विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय त्याच्यामध्ये? विकल्प बोधक
विकल्प म्हणजे काय? अथवा, किंवा. विकल्प म्हणजे काय? विकल्प कशाला म्हणतो आपण मराठीमध्ये? त्याला काय म्हणतो आपण विकल्पाला? ऑप्शन. बघा, विकल्पाला ऑप्शन म्हणतात. आमचे हुशार विद्यार्थी सांगतात विकल्पाला मराठीत ऑप्शन म्हणतात. पर्याय, बरोबर. पर्याय हे किंवा ते, हे अथवा ते, असा जेव्हा आपल्याला तिथं पर्याय सुचवलेला असतो, पर्याय दिलेला असतो, तेव्हा तिथं आपण वैकल्पिक द्वंद्व समास. दोन्ही पदं महत्त्वाचीच आहेत. पहिलं सूत्र काय आहे? पहिल्या सूत्रामध्ये द्वंद्व समासात अर्थावर दोन्ही पदांचा समान हक्क, हे सूत्र कायम आहे. फक्त इथं मध्ये उभयान्वयी अव्यय बदलत असलेलं दिसतं. विकल्पबोधक अथवा, किंवा ही अव्यय या ठिकाणी घातलेली असतात. तुम्ही हे लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये की विग्रह करते वेळी विकल्पबोधक अथवा, किंवा ही उभयान्वयी अव्यय इथं वापरावी लागतात. त्याला आपण वैकल्पिक द्वंद्व समास म्हणतो. उदाहरणार्थ, पाप पुण्य. पाप आणि पुण्य नाही, पाप किंवा पुण्य. पाप किंवा पुण्य. धर्म अधर्म. हा नाही, धर्म अथवा अधर्म पर्याय सुचवायचा आहे आपल्याला. इथं दोन्हीपैकी एक कुठली तरी गोष्ट निवडायची आहे. वैकल्पिक द्वंद्व आहे. शीर्षक काय? विकल्प द्यायचा आहे. विकल्प म्हणजे काय? पर्याय द्यायचा आहे. म्हणजे पर्याय द्यायचा असतो आपल्याला काय, तेव्हा आणि किंवा व ही समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय घालून कसं चालेल? त्यांचा समुच्चय होईल, तिथं विकल्प होणार नाही. आणि म्हणून आणि वापरता येणार नाही किंवा व वापरता येणार नाही. विकल्प द्यायचा आहे. धर्म अधर्म, दोन्हीपैकी एक गोष्ट निवडायची. इथं धर्म अधर्म, धर्म किंवा अधर्म, या दोन्हीपैकी एक गोष्टीला कुठलेलं तरी निवडायचं. मराठीतले आपल्या नेहमीच्या वापरातले शब्द खूप आहेत असे. या ह्याच्यातले खरे खोटे, भले बुरे, खरे खोटे. बऱ्याचदा लेखनामध्ये आपण हे जे शब्द आहेत हे थोडं मध्ये ज्याला आपण अपसारण चिन्ह म्हणतो, खरे खोटे, या पद्धतीने लिहिण्याची पद्धती आहे. आणि असं लिहिलेलं चालतं, खरे खोटे. अनेक संख्या ज्या असतात त्या संख्या आपण अशा दाखवतो, 3, 4 वगैरे. 3, 4, 4, 5, 5, 6 अशा संख्या, पहिला दुसरा असा क्रमांक सांगतो आपण बऱ्याचदा. सत्यासत्य हा सुद्धा शब्द आहे धर्माधर्मासारखा. सत्यासत्य. ठीक आहे ना. इथं दोन्हीपैकी एक कुठली तरी गोष्ट निवडायची आपल्याला. आणि म्हणून इथं विकल्पबोधक अथवा किंवा ही उभयान्वयी अव्यय आपल्याला वापरावी लागतात. हा दुसरा प्रकार आहे द्वंद्व समासाचा. आणि आता शेवटचा प्रकार, तिसरा, समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व. आता या प्रकारात काय होतंय समाहार द्वंद्वामध्ये? काय म्हणतोय? शंका आहे काही? नाही ना काही? समाहार द्वंद्व या प्रकारामध्ये, या प्रकारात समासातील पदांच्या अर्थाशिवाय आणखीन तशाच प्रकारच्या भिन्न गोष्टींना आपण गृहीत धरलेलं असतं. इथं लिहा वाटलंच तर, या प्रकारात समासयुक्त पदांच्या समासयुक्त पदांच्या अर्थाशिवाय आणखी तशाच प्रकारच्या
आणखी तशाच प्रकारच्या अधिक गोष्टींचा अंतर्भाव होतो. आणखी तशाच गोष्टींचा अंतर्भाव होतो. अशा वेळी तो समाहार द्वंद्व समास असतो. समाहार म्हणजे सामावून घेणे, समाविष्ट करणे, अनेक गोष्टींचा समाहार, समुच्चय हा सुद्धा अर्थ इथं आहे. उदाहरणार्थ आता मीठ भाकर सारखा शब्द आहे. काय ये आमच्याकडे मीठ भाकर खायला, तसं पण म्हणतो. आजकाल कोणी या म्हणत नाही, पण गृहीत धरू उदाहरणापुरतं की मीठ भाकर आहे, हो मीठ भाकर खायला या. म्हणजे काय प्रत्यक्ष मीठ आणि भाकर देत नाही आपण खायला, त्याच्यासोबत बाकीची काही व्यंजनं पक्वांना असतात केलेली, त्या सगळ्या गोष्टी त्यात गृहीत धरलेल्या असतात. किंवा आमच्याकडं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे असं म्हटलं जातं, किंवा पान सुपारीचा कार्यक्रम आहे, किंवा हळदी कुंकू, हे सुद्धा त्याचीच उदाहरण आहेत. हळदी कुंकू, पान सुपारी, ह्या सगळ्या केवळ पान आणि सुपारी नाही, केवळ हळदी किंवा आणि कुंकू नाही, किंवा केवळ मीठ किंवा भाकर नाही आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी ज्यात अर्थाच्या दृष्टीने त्यांचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून यांना समाहार द्वंद्वाचं उदाहरण म्हटलं जातं. खूप शब्द आहेत. शेलापागोटे, शेलापागोटे खेळ, शेलापागोटे, वेणीफणी, ओलिममध्ये प्रिय असणारी वेणीफणी, ने आण, चढ उतार, जाये, दे घे, हे सगळे जे शब्द आहेत ना, या सगळ्या शब्दांच्या दोन पदांच्या मध्ये मोलमजुरी त्याच्यामध्येच मोडतो. फक्त अभ्यस्त शब्द जे आहेत, परवा कोणीतरी एकानं तासिकेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता, तर कोण उपस्थित केला होता लक्षात नाही. अभ्यस्त शब्द जे असतात, उदाहरणार्थ इथं लिहितो आपल्याला पदसिद्धीमध्ये या अभ्यस्त शब्दांचा विचार करायचा आहे. कसे असतात म्हणजे समासामध्ये दोन्हीही पदांना अर्थ असणं अनिवार्य आहे. दोन्ही पदांना अर्थ असणं अनिवार्य आहे. इथं हळदी कुंकू, हळदीला अर्थ आहे, कुंकूला अर्थ आहे. पान सुपारी, पानाला अर्थ आहे आणि सुपारीला अर्थ आहे. पण काही शब्द असे असतात, सोयरा धायरा, म्हणजे ते शब्द दुरुक्त झालेले असतात. एखादा वर्ण बदलला जातो त्यातला, सोयऱ्यातला सो बदलला, सोचा धा झाला, आणि सोयरा धायरा, याला आपण अभ्यस्त शब्द म्हणतो. एखाद्या वर्णाची वर्ण बदल होऊन वर्ण विपर्याय वगैरे म्हटलं जातं व्याकरणामध्ये. त्याला वर्णाचा एखाद्या वर्णाच्या ठिकाणी दुसरा वर्ण येऊन तो शब्द पुन्हा पुनरुक्त होतो, त्याची पुनरुक्ती होते. पण या धायऱ्याला काही अर्थ नाही. जसं सोयऱ्याला अर्थ आहे, तसं आजकाल सोयऱ्याला सुद्धा काही फार अर्थ उरलेला नाही, तो भाग वेगळा, तिकडं नको जायचं आपल्याला. पण सोयरा धायरा असेल, किंवा वाकडा तिकडा असेल, घोडा बिडा असेल, खूप शब्द आहेत तसे. घोडा बिडा, बरेच शब्द आहेत. दगड बिगड, लहान सहान, लुंगा सुंगा. तो काय मला लुंगा सुंगा समजला काय असं म्हणतात व्याकरण शिकणारी पोरं, तो सोडून देऊ आपण. यांना अभ्यस्त शब्द म्हटलं जातं, यांना सामासिक शब्द म्हटलं जात नाही. हा एक महत्त्वाचा यातला भेद आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या ठिकाणी ह्या द्वितीय पदप्रधान किंवा द्वंद्व समासाच्या बाबतीत या तीन गोष्टींचा विचार आपल्याला करावा लागतो. कुठला पहिला कुठला इतरेतर, इतर नाही, इतरेतर द्वंद्व. दुसरा वैकल्पिक द्वंद्व, आणि तिसरा समाहार द्वंद्व. उपहार नव्हे, समाहार द्वंद्व. असे हे तीन प्रकार या द्वंद्व समासाचे आहेत, ज्यांचा आपण विचार केला. उभय पदप्रधान, दोन्हीही पद, उभय पदप्रधान
दोन्ही पद समान महत्त्वाचे असणं ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे. सोपा समास आहे एकदम समजून घ्यायला, त्यामुळं लवकर संपला असतो. आता खरं तर आपल्या अभ्यासक्रमातला तिसरा जो प्रकार आहे, आपल्याला त्याची थोडी प्रस्तावना फक्त आत्ता करतो 5 मिनिटांमध्ये, होणार नाही पूर्ण तो, कारण त्याच्यामध्ये थोडे उपप्रकार किंचित आहेत. तो आहे अन्य पदप्रधान. अन्य पदप्रधान. अन्य किती मिनटं झाली तासे का आपले? अन्य पदप्रधान. फक्त 2 मिनिटांमध्ये प्रास्ताविक करतो याचं, आपण उद्या आणखीन विस्तारानं पाहू. अन्य म्हणजे काय? पहिलंही नाही, दुसरंही नाही, मैं भी नाही, तो भी नाही, हा पण नाही, तो पण नाही, दोन्हीही पदप्रधान नाही, तिसरंच पद त्यातनं जाणवतं कुठलं तरी, ते विशेषण असतं. आणि त्यातनं तिसऱ्याच एखाद्या शब्दाचा बोध होतो आणि नवीन शब्द आपल्याला कळतो. त्यातनं नवीन संकल्पना समजून घ्यावी लागते. नीलकंठसारखा शब्द आहे, नील आहे कंठ ज्याचा असा तो शंकर. हा शंकर वेगळा शब्द आपल्या समोर येतो, परंतु नीलकंठ ते शंकराचं काय असतं? विशेषण असतं. आणि म्हणून हा एक अत्यंत रम्य विलास ज्याला म्हणू आपण भाषेचा, व्याकरणामध्ये सुद्धा काही साहित्यातले शब्द यायला हरकत नाही, रम्य विलास आहे. आपली भाषा अधिक मधुर करणं असेल किंवा अधिक अर्थवाही करणं असेल, अधिक रम्य करणं असेल, हा प्रयत्न असतो लेखकाचा, बोलणाऱ्याचा सुद्धा प्रयत्न असतो. आणि म्हणून अशा अन्य पदप्रधान समासातनं ही रम्यता, ही रसिकता साधण्याचा प्रयत्न लेखक किंवा बोलणारा करत असतो. या अन्य पदप्रधान समासालाच बहुव्रीही असाही शब्द वापरला जातो. बहु म्हणजे काय? बहु म्हणजे खूप, आणि व्रीही म्हणजे काय? व्रीही या शब्दाचा अर्थ आहे धान्य. व्रीही या शब्दाचा अर्थ आहे धान्य. खूप धान्य ज्याच्याकडं आहे असा तो, त्याचा एकत्रित अर्थ काय होतो? श्रीमंत असा शेतकरी. कुणीतरी काढलेलं आहे, कुणाची तरी कल्पक डोक्यातनं, सुपीक मेंदूतनं असे शब्द वापरतो आपण, निघालेले हे शब्द असतात. की बहुव्रीही. व्रीही म्हणजे धान्य, खूप धान्य ज्याच्याकडं पिकतं, निर्माण होतं, अशाला आपण काय म्हणतो? खूप काय मालदार शेतकरी आहे, दमदार पार्टी आहे, श्रीमंत शेतकरी असं त्याला म्हटलं जातं. या अर्थानं बहुव्रीही हा शब्द इथं आलेला आहे. म्हणजे या बहुचा अर्थ वेगळा आणि व्रीहीचा अर्थ वेगळा आहे. परंतु पूर्वा, बहुव्रीही या शब्दाचा एकत्र जो अर्थ आहे, हा एकत्र अर्थ हा असा श्रीमंत शेतकरी असा निघतो. अलग लक्षात. इथं अन्य पदप्रधानता या समासातली आपल्याला अधोरेखित होते. खरं तर अन्य पदप्रधान हेच याचं नाव आहे, लक्षात यावं म्हणून कुणीतरी बहुव्रीही हा शब्द वापरला आहे. कोकणामध्ये हा शब्द वापरला जातो बऱ्याचदा, आणि तिकडून हा शब्द व्याकरणामध्ये आला आणि विशेषण हेच नाम बनलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं. असो, तर अशा पद्धतीने हा तिसरा बहुव्रीही समास आपल्याला अभ्यासावा लागतो. मला असं वाटतं की सलगतेनं आपल्याला तो अभ्यासायचा असल्यामुळं आपण उद्याच्या तासिकेमध्ये या समासाचा विस्ताराने विचार करू. तेव्हा आजची तासिका या ठिकाणी आपण थांबूया. बरं वाटलं असेल तुम्हाला?